हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, बसलोय दाजीची वाट बघत तुमच्या. फुल गुलाब का मला द्यायला लागली. बेत चाललाय जेवणाचा. आज काय 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 बेत आहे? आज काय पुरी बनवतात काय? वांग्या बटाट्याचं कालवण. चला मी बी शिवत होती बर का झेंपर. आता दळण होतं कोणाचं काय नव्हतं, त्याला पिठच नव्हतं. दळण दळून आली या. इकडे चाललाय स्वयंपाक मस्त पैकी. दर ही गुलाबाचं फुल. दाजीची वाट बघते तुमच्या. वांग बटाटा का कालवन है, ये देखो लीकी बना रहा है. लीकी बना रहा है. हाँ म्हणजे मोठी लेक बना रहा है. वांगा बटाटा का कालवण. शिवन्या ती त्यावेळेला खाटावर ही करून टाक पसरवून. जम्पर शिवत होती भावा बहिणींनो. जम्पर शिवायचे तर अजून बरंच नाही. उद्या आहे 15 ऑगस्ट. तर उद्याच्या 15 ऑगस्टच्या मी आहे ना तुम्हाला आताच शुभेच्छा देते. 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परत माझ्या ध्यानात राहतय नाही राहत. हा लय गरगन असते माझ्या मागे. चला बघा झुंपर शिवायच्यात मला. कुणाचं झुंपर नव्हतं घेऊन बघावं लागतं परत. ब्लाऊज शिवायच्यात. ती काय ब्लाऊज शिवता शिवता गेली होती. निमा अर्धा शिवलाय. तिथं साड्या अजून तिथल्या फॉल करायच्या. आता मी आणलेल्या साड्या तर अजून काय पिको नाही, फॉल नाही, काय नाही. सणाला तसंच होतं. जम्पर शिवत असल्यामुळं आहे ना दुसऱ्या बायांना नटवायचं आणि आपण राहायचं तसं. तरी मी जम्पर शिवलाय मपला एक भावा बहिणीनं तुम्हाला दाखवती. ती तुमच्या दाजींच्या पसंतीची साडी आहे ना. तुमच्या दाजींनी जी पसंत केली होती का साडी, त्या साडीचा जम्पर शिवलाय मी. दाखवते तुम्हाला. मपल्याला टाइम काढून मी जम्पर शिवलाय. तुमच्या दाजीच्या पसंतीच्या साडीचा शिवलाय आणि एक मेहंदी कलरची साडी सिंपल आणलेली त्याचा पण एक शिवलाय. ही माझी फेवरेट भाई फुगा भाई. दिसला का? शिवलाय मी फुगा बाईचा. महाग गोल्डन कलरचा सोनेरी गोट मारलेला आहे. बघा थांबा थांबा. सोनेरी कलरचा गोट मारलाय. दिसतोय का? आणि फुगाबाई त्याला बी सोनेरी कलरचं ही दिलंय. या दाखवते तुम्हाला. फुग्याची बाई माय फेवरेट. बघा माझी आवडती फुगाबाई भावा बहिणीने. मला फुगाबाई लय आवडते. त्याच्यामुळं मी ब्लाऊज फुग्याच्या बाह्याचं शिवत असते. ढिल्ला आहे मला. ढिल्लच ब्लाऊज आवडते तर आवळ नाही आवडत. आवळ मला लय कस तरी होत. हे काय एवढं ढिल्ला आहे. कशी आहे फुगाबाई? तुमच्या पूनम ताईने शिवली
आता आपल्याला पंचमीला तुमच्या दाजीच्या पसंतीची साडी नेसायसाठी शिवली मी, पण बघू आता काय होतंय, कोणची नेसती या. शिवून तर ठेवलाय, म्हणलं परत 12 महिना पडायचं तसंच राहायचं. कशी आहे भाई, फुग्याची भाई? मला फुग्याच्या भाईचं ब्लाऊज आहे ना आवडतात भाऊ बहिणीने, त्याच्यामुळे मी फुग्याच्या भाईचं ब्लाऊज शिवते. महाग लटकन तयार केल्यात मी, आहे का, कापडी लटकन. चांगलं केलंय का सांगा, दाखवते. चला दाजी आलं तुमचं, दाजीला दाखवेल झंपर आल्यावर. दाजीला आवडतंय का नाही. तसं तर ते हाला हाच करतात, ते कधी असं नाही होईल काय नाही तसलं नसतंय त्यांचं. आलं का पप्पा? हा? 1 2 3 4 दुसरा आहे. 1 2 3 4 तिसरा ही होईल. तुला काय उद्या साडी नेसायची, दुसऱ्या काय साड्या नाहीत होय, ती पिको नाही केला, फल नाही केला, आणि ते नव्या साड्या नेसाय मागायला लागली. हिरवी मला नेसायची हिरवी. नाही दुसरे आहेत की, दुसरे नेस पिको फल केलेलं. सर मला बसून जरा खुर्चीवर. सर अगं माझं पाटार दुखतंय सर थोडा. वर वर बस, मी नेसवर नका नेसू परत. आंबाडा घालशील का? ही मला तुझं काहीच करणार नाही. घाली ना. अयो आकडी झाली का काय, खुर्ची पडले असते आता. मी काय सांगायचं भाऊ ती म्हणते मी तुला 4 वाजता उठले. मग 10 वाजता उठायचंय काय बोलती तुला? 7 वाजता ठेवू ना मला. 7 वाजता आणि साडी तुला झेपल का फेरी घालायला? अगं बाई त्यांची लेझिम आहे, मग काय जाईन का शाळेत? कशी खेळणार लेझिम? कशी खेळणार लेझिम? कशी खेळायची? दाखव बरं मला खेळून. ती मला पण आधी गजर असतं बर का, एका हातात अशी लेझिम घ्यायची ना अशी वर करायची, ढोल वाजता असं असं करायचं, मग थोड्या वेळाने असं ती कसं तरीच माझ्याकडे लेझिम नाही, मला लेझिम येतं असं असं. 1 2 3 4 1 2 3 4 आणि तिसऱ्यांदा हे 1 2 3 4. बघितलं का अशी लेझिम खेळणार आहे उद्या शिवण्य. 1 2 3 4. आहे का नाही नाद खोळा? कशी कशी? 1 2 3 आई आमच्या वेळेस नव्हतं, मी होते ना तर काय सुद्धा घेत नव्हते 15 ऑगस्टला. फक्त आहे ना आपलं कार्यक्रम असायचा, ह्या वेळेस लय मोठा कार्यक्रम घेतला बाई. फक्त ती दिंडीला तुला आयती आणलेली साडी जायचं नेसून. आयो, अगं ती लंगोट्यापार येतं ना गुडघ्यापर्यंत. गुडघ्यापासून येतंय मला ती. मग आता एवढी मोठी जड साडी तुला झेपल का? अय, मग काय तीच घालून जाईन का सारखी सारखी ती नव्हतं हा? गुडघ्यापर्यंत येते तिला म्हाताऱ्या बायात मध्ये. बघितलं का आता ही? हो का असा व्यायाम शिवण्यासारखा करायचे का? अय बाया तिच्यावर वागता सुद्धा येत नाही मला. कर ग व्यायाम. नुसतं असं मी करत. पडते अगं, मला आता तर गुडघं सुद्धा वाकडे होत म्हणजे सरळ होत नाहीत आता तर मला. लय यारवाळी म्हातारी झालीच बघ. मला तर वागता सुद्धा येत नाही. मग कोणी पप्पा कसं येईना अजून? ओके माझं हिचं एवढे असे पाय होतात बर का, हिच्या माझे एवढे होतात. अय्या आ. बाई ह्यांना खेळायचे सर येत, ह्यांना रोज शिकवतात खेळायला ह्यांची व्यायाम घेतात. असं ना. आमच्या शाळेत काहीच नाही. आणि एक ते सर घेतात का त्याच्यामध्ये एक असा पाय थापवायचा. चला चला भाऊ बहिणीनो, आ. दाजीची वाट बघू 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 घाळ झाली. दाजी कवा शिकेल लोक ते अशी करते. मला तर तिथं पोचत नाही तो का पाय. बाहेर राहते. म्हणजे अशी करते. दिसली का? हे का तुम्हाला अगं, दाखवायची? असं सुद्धा पोचत नाही माझं. त्या का कशी बसली ते माझी पोचते मुंगे आल्यावानी टीव्हीला मुंगे आल्यावानी काय व्हायला लागलं? काय. हो पहिले अशा टीव्हीला मुंगे येत होते. हो हो का अशा आम्ही टीव्ही बघायचो ना पहिलं. हो का अशा मुंग्या आलेल्या असं चित्र दिसायचे. हो का अशीच आम्ही अशा टीव्ही बघायचो मुंग्या. पाऊस येतोय.
नाही अशा मुंग्या यायच्या टीव्हीला म्हण. हो का असंच, हो का असंच, अशी टीव्ही हा, दिसायची मी पहिली. आले पुढे दिसतात का आता? शिवनी डोळं फिरत ना काय. तर मला काल एका बहिणीने विचारलं होतं पूनमताई डोंगराव मंदिर आहे का? तर हो डोंगराव मंदिर आहे. हो का लाईटी दिसतात का डोंगरावर? हो का आहे ना, कोंग जायचं मंदिर आहे डोंगरावर आणि देवीचं. इकडं कोण आहे? कोणतं आहे? नवलाई का? नवलाई इकडं कोण? इकडं समोर एक डोंगर आहे आमच्या इकडं समोर, तिथं नवलाईचं मंदिर आहे. आणि इकडं ही जी डोंगर मी तुम्हाला दाखवला ना ती कोंगजाईचा डोंगर आहे. आणि खाकीबाची यात्रा नव्हती का आता महिनाभर, तर ती त्यांचा भाव आहे. म्हणजे इकडं एक बहीण, तिकडे एक बहीण आणि मध्ये भाव आहे अशी म्हणतात लोक. मग मला नाही एवढं शास्त्र मी तिथलं शाळेत माहिती. जाते, तिथं पण एक भाव आहे. तिथं पण आहे ना खाकीबा. होय. हा म्हणजे खाकीबा रुसून चालला ना मग तिकडे जातो भावाकडे. खाकी बाबा. हं. मग आता एक महिनाभर आकाडात यात्रा होती ती बघा दोघं खाकी भाऊ बाबा. खाकीबा आणि कोंग जाय नावलाय दोघी बहिणी. हा. आणि ती दोघं भाऊ बहीण. आंबा येडू दोघी बहिणी ग पद्र वाऱ्यानी जाय. आंबा येडू दोघी बहिणी ग पदर वाऱ्यानी जाय. माशाने मारलाय दणका ग पाणी झुळझुळया. आपण नवलाईला गेलोय का? मग मी नवीन लग्न झालं होतं माझं तेव्हा गेली होती. माझ्या लग्नाला 10-15 दिवस झालं होतं. म्हणजे 10 नाही, महिना दीड महिना झाला होता लग्नाला. नवीन लग्न झालं होतं तेव्हा ह्या पुरीपेक्षा लय मी वाळलेली होती. आणि मी डोंगराला गेली पहिल्यांदाच. नवीन लग्न झालं तेव्हा माझं पायाचं गोळ वर आलं, मला दुखणं आलं. त्याच्यावर हानबिगार मी आता 18 वर्ष झालं परत त्या डोंगरावर गेलीच नाही भाऊ बहिणीनं देवाला. आता ही समोरची जी कोंगजाय आहे ना त्याला बी मी कवा गेली नाही. ती डोंगर बघूनच मला भेव वाटतं. मी तिथं एकदा गेले. डोंगर चढला ना की 2-3 दिवस आहे ना पायाचं गोळ वर, म्हणजे असं 8 दिवस चालता येत नाही नीट. पायाचं गोळ वर येते. आपण हे बाई बघितल्या. कोण जायच्या डोंगरावर जायचं म्हणलं ना पहिल्या गिरीवर गाडी न्यावं लागते. गाडीचं नाही पायाचं सांगते मी. तिथं नवलायला तर आपण पायाने ना, जावं. ओय, दरीतल्या महादेवाला गेलतो ना आपण, कसले पाय दुखत होते. मी दरीतल्या तर कधीच महादेवाला नाही गेलो. गेले. कुठं मी नाही आली अजून. आली की आपण अख्खे गेलतो. कुठे गेल तू? तुझा सगळ्या- बापा बरं गेले असतील तू. मी नाही अजून नाही, गेली. तू होती. अगं मला आठवतच नाही मी दरीतल्या महादेवाला कधी गेली म्हणून. त्या अलका मावशी होत्या, ही बाईची मम्मी होती. नाही मी नव्हती. आपण अख्खे गेलतो. आता काय सांगायचंय. मी तर कधीच नाही गेले. बघ तिथं असं खोल आहे आणि त्याच्यात महादेवाचं मंदिर आहे. नाही गेली. अगं तू होती. चला भाऊ बहिणीनो, बाय बाय करती. सांगितली सगळी माहिती तुम्हाला डोंगराची. बाय बाय. बाय बाय करती. चाललंय पिया करती स्वयंपाक. सकाळी केलता हिनी, संध्याकाळची तिची बारी, सकाळची हिची बारी. माझं काय मी आलं मनाला तर गेली शानाला, नाही तर टिकली पाठी बसली म्हणाला. हा माया माग माझी काम असते भाऊ बहिणीनो. होय. झंपर कसा शिवला तेवढा सांगा. फुग्याच्या भाईचा माय फेवरेट. मला पण खूप काय म्हणतात शिवण्या तुला मी आहे ना ही शिवणार आहे साडीचा लॉंग, फुग्याच्या बायाचं लॉंग असं शिव ना मला खरा लॉंग 1 पीस. मला शिव म्हणलं तर शिवा नाही. 6वीत होते तेव्हापासून म्हणते झंपर शिव. झंपर शिव. हा तुला काय करायचं झंपर? आता बाया पुजून ठेवायला शिवायचं. आता माझं झंपर टिपा मारले की तुला बसते तर या म्हणाला असलं मला झंपर. नाही आवडत तसलं ती. मला प्रिन्स कटोरी शिवायची. फुग्याच्या बाहेरची किती भारी आहे. मला फुग्याचे भयान प्रिन्स कटोरी शिवायची. मम्मीची आहे तर की बघ की त्याला आहे ना त्यांचा कार्यक्रम असेल तर टिप मारायची जा. हा. कार्यक्रम झाला की आणि आता पहिलं झंपर मला बसा ना, तर आता मी टब्बूने ढोल झाली या. आता मला एवढाला एक झंपर लागायला लागलाय. एवढ्या भाईचा आता ते सगळं पहिल्या मापाचं तुलाच राहतेल. राहू दे की जा घेऊन तुला. सगळंच आता अडकून जाते शाळेत.
चला भाऊ बहिणीनं दाजीची वाट बघू बघू बुसकाट पडलं. दाजीला काय घराचा रस्ता दिसना का काय कोणाच ठाऊ. बसलं गावात गप्पा छप्पा हानीत.